सिम्पल पास्ट टेन्स. डिड, वॉज, वर कसं वापरायचं, रेग्युलर वर्ब्स, इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, डिड कधी वापरायचं नाही, वॉज किंवा वर कधी वापरायचं नाही हे आपण बघणार आहे. काही शॉर्ट आन्सर्स कशी वापरायची तेही आपण बघणार आहे. आणि या सगळ्याबरोबरच रिअल लाईफ सिच्युएशन्समधली एक्झाम्पल्स, अशी काही वाक्य जी आपल्याला रोज बोलताना वापरता येतील ती पण आपण बघणार आहे. सो कम ऑन, लेट्स बिगिन. काही वाक्य बघूया सुरुवातीला. महेश माझा चांगला मित्र होता. महेश वॉज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. तो बेंगलोरला राहायचा. ही लिव्ड इन बँगलोर. त्यांनी 2019मध्ये TCSमध्ये काम करायला सुरुवात केली. ही स्टार्टेड वर्किंग इन TCS इन 2019. त्याला कंपनीकडनं अप्रिसिएशन मिळालं. ही रिसिव्ड अप्रिसिएशन फ्रॉम हिज कंपनी. गेल्या वर्षी तो कॅनडात राहायला गेला. ही मायग्रेटेड टू कॅनडा लास्ट इयर. आता या सगळ्या वाक्यांमध्ये आपण जर व्हर्ब बघितलं, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ॲक्शन किंवा क्रिया ज्याच्यात आहे असा शब्द, तर ती व्हर्ब्स काय आहेत? वॉज, लिव्ड, स्टार्टेड, रिसिव्ड आणि मायग्रेटेड. आता ही सगळी व्हर्ब्स आहेत पास्ट टेन्समध्ये. सिम्पल पास्टमध्ये आपण सेकंड फॉर्म ऑफ द व्हर्ब वापरतो. सेकंड फॉर्म ऑफ द व्हर्ब म्हणजे काय? बऱ्याचशा व्हर्बच्या बाबतीत ईडी लागतो सेकंड फॉर्म किंवा पास्ट टेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल, स्टार्ट, स्टार्टेड, डिसाईड, डिसाइडेड, स्टॉप, स्टॉप्ड, एट्सेट्रा. त्यांना आपण रेग्युलर व्हर्ब्स म्हणतो, ज्यांच्या पास्ट टेन्सला ईडी लागून तो तयार होतो. आणि इतर काही व्हर्ब्स असतात ज्यांच्या पास्ट टेन्समध्ये ईडी नाही लागत, सेकंड फॉर्ममध्ये ईडी नाही लागत, तर काही वेगळ्या प्रकारे तो तयार होतो. फॉर एक्झाम्पल, स्पीक, स्पोक, राईट, रोट, शॉट, शॉट, एट्सेट्रा. त्यांना आपण इरेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. रेग्युलर किंवा इरेग्युलर कोणताही व्हर्ब असेल तरी पास्ट टेन्समध्ये आपल्याला सेकंड फॉर्म वापरायचा आहे. कसा ते बघूया. सम एक्झाम्पल. त्यांनी पटकन काही मुद्दे लिहिले. ही क्विकली रोट सम पॉईंट्स. ही क्विकली रोट सम पॉईंट्स. आम्ही निलेशला गर्दीत पाहिलं. वी सॉ निलेश इन द क्राऊड. वी सॉ निलेश इन द क्राऊड. गेल्या महिन्यात मी 2दा गुजरातला गेले. लास्ट मंथ आय वेंट टू गुजरात ट्वाईस. लास्ट मंथ आय वेंट टू गुजरात ट्वाईस. थंडी होती म्हणून मी खिडकी लावली. इट वॉज कोल्ड सो आय शट द विंडो. इट वॉज कोल्ड सो आय शट द विंडो. आता या सगळ्या वाक्यांमध्ये आपण सेकंड फॉर्म ऑफ द व्हर्ब वापरला आहे. ही सगळी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत, म्हणजे होकारार्थी वाक्य आहेत. त्यामुळे आपण इथे सेकंड फॉर्म ऑफ द व्हर्ब वापरला आहे. जर नेगेटिव्ह सेंटेन्सेस असतील किंवा क्वेश्चन्स असतील, म्हणजे नकारार्थी वाक्य किंवा प्रश्न असतील, तर त्यात मात्र आपण डिड किंवा डिडंट वापरतो. डिड किंवा डिडंट आणि व्हर्ब. व्हर्ब कसं? जसं आहे तसंच्या तसं, म्हणजे बेस फॉर्म. व्हर्बला कुठलाही ईडी किंवा कुठलाही वेगळा फॉर्म न होता जसं आहे तसंच्या तसं व्हर्ब, आणि त्याच्या आधी डिड किंवा डिडंट असा त्याचा फॉर्म होतो क्वेश्चन्स आणि नेगेटिव्समध्ये. आता हे कसं, ह्याची काही छोटी एक्झाम्पल्स बघूयात. सम क्विक एक्झाम्पल्स, स्मॉल एक्झाम्पल्स. कशासाठी? तर आपल्याला समजायला आणि मुख्य म्हणजे लक्षात राहायला चटकन सोपं जाईल. त्यामुळे ही खूप छोटीशी एक्झाम्पल्स आहेत. नंतर आपण आपली इतरही एक्झाम्पल्स बघणार आहोत, पण आत्ता छोटी एक्झाम्पल्स. आय डिसाइडेड. डिड यू डिसाइड? आय डिडंट डिसाइड. शी सॉ. डिड शी सी? शी डिडंट सी. दे वेंट. डिड दे गो? दे डिडंट गो. आता ही झाली शॉर्ट एक्झाम्पल्स, स्मॉल एक्झाम्पल्स. आता काही रेग्युलर रिअल लाईफ सिच्युएशन्समधली पण एक्झाम्पल्स आपण बघूया. तू काल संध्याकाळी बाहेर गेला होतास का? डिड यू गो आउट लास्ट इव्हनिंग? डिड यू गो आउट लास्ट इव्हनिंग? हो, मी सिनेमाला गेलो होतो. येस, आय वेंट टू द सिनेमा. येस, आय वेंट टू द सिनेमा. पण मला मूव्ही फारसा काही आवडला नाही. बट आय डिडंट लाईक द मूव्ही मच.
but I didn't like the movie much. One more example. सौरभला प्रमोशन कधी मिळालं? When did Saurabh get a promotion? When did Saurabh get a promotion? सौरभला गेल्या महिन्यात प्रमोशन मिळालं. Saurabh got a promotion last month. Saurabh got a promotion last month. त्यांनी तिला पार्टीला बोलवलं नव्हतं, त्यामुळे ती गेली नाही. They didn't invite her to the party, so she didn't go. They didn't invite her to the party, so she didn't go. आता या एक्झाम्पल्स बरोबर काही वेळा अशीही सेंटेन्सेस असतात ज्याच्यात डिड आणि डू असं दोन्ही वापरलं जातं. गोंधळून जायचं काहीच कारण नाही आहे. जसं आपण डिड आणि कोणतंही ॲक्शन वर्ब वापरतो, जसं डिड गो, डिड स्टडी किंवा डिडंट गो, डिडंट स्टडी, तसंच डिड डू वापरलं जातं. कसं ते बघूया. तू रविवारी काय केलंस? व्हॉट डिड यू डू ऑन संडे? व्हॉट डिड यू डू ऑन संडे? डिड आणि डू. मी काहीच केलं नाही. आय डिड नॉट डू एनिथिंग. आय डिड नॉट डू एनिथिंग. डिड नॉट आणि डू. सो एकाच वाक्यात आपण डिड आणि डू, डिडंट आणि डू हे पण वापरू शकतो. डिडच्या व्यतिरिक्त आणखी काय असू शकतं पास्ट टेन्समध्ये? व्हॉट इज द पास्ट ऑफ बी? टू बी या वर्बचा पास्ट टेन्स काय? तो आहे वॉज किंवा वर. आता वॉज किंवा वर पण वापरलं जातं पास्ट टेन्समध्ये, पण तेव्हा मेन वर्ब किंवा ॲक्शन वर्ब नसतं. या वाक्यांची सुरुवात बघूया क्विकली, आपल्याला लक्षात राहायला सोपं जाईल त्यामुळे. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. याचंच नेगेटिव्ह असेल तर आय वॉजंट, ही वॉजंट, शी वॉजंट, इट वॉजंट. जर प्रश्न असेल तर त्याची सुरुवात असेल वॉज आय, वॉज ही, वॉज शी, वॉज इट. किंवा प्रश्न नेगेटिव्ह असेल तर वॉजंट आय, वॉजंट ही, वॉजंट शी, वॉजंट इट अशा पद्धतीने सुरुवात होईल. त्याचप्रकारे वी वर, यू वर, दे वर अशी वाक्याची सुरुवात होईल. आणि नेगेटिव्ह असेल तर वी वर्ंट, यू वर्ंट, दे वर्ंट. प्रश्न जर असेल तर वर वी, वर यू, वर दे. किंवा प्रश्न नेगेटिव्ह असेल तर वर्ंट वी, वर्ंट यू, वर्ंट दे अशा प्रकारे वाक्याची सुरुवात होईल. जेव्हा वॉज किंवा वर असतं तेव्हा वाक्यामध्ये दुसरं ॲक्शन वर्ब किंवा मेन वर्ब नसतं. जसं गो, स्टडी, स्पीक अशी वर्ब्स नसतात जेव्हा वॉज किंवा वर असतं तेव्हा. आणि डीड पण नसतं. कसं ते पाहूयात. वॉज किंवा वरची एक्झाम्पल्स बघूयात. आय वॉज क्युरियस बिकॉज द स्टोरीज वर इंटरेस्टिंग. गोष्टी खूप मनोरंजक होत्या त्यामुळे मी उत्सुक होतो. आय वॉज क्युरियस बिकॉज द स्टोरीज वर इंटरेस्टिंग. आता ह्या दोन छोट्या वाक्यांमध्ये वॉज आणि वर एवढंच क्रियापद आहे. देर इज नो अदर ॲक्शन वर्ब और देर इज नो अदर वर्ब. याच्यात दुसरं कुठलंही वर्ब किंवा क्रियापद नाही आहे. जेवण चांगलं होतं का? जेवण चविष्ट होतं का? असं म्हणायचं आहे. वॉज द फूड टेस्टी? वॉज द फूड टेस्टी या पण वाक्यात फक्त वॉज एवढंच क्रियापद आहे, दुसरं कुठलंही क्रियापद नाही आहे. ते सगळेजण मीटिंगमध्ये होते. ऑल ऑफ देम वर देअर इन द मीटिंग. ऑल ऑफ देम वर देअर इन द मीटिंग या पण वाक्यात फक्त वर एवढंच एक क्रियापद आहे. आम्ही पार्टीमध्ये नव्हतो कारण आम्ही क्लायंट मीटिंगमध्ये होतो. वी वर्ंट देअर ॲट द पार्टी बिकॉज वी वर इन द क्लायंट मीटिंग. वी वर्ंट देअर ॲट द पार्टी बिकॉज वी वर इन द क्लायंट मीटिंग या पण वाक्यात दोन छोटी वाक्य आहेत जिथे वर्ंट आणि वर एवढंच वर्ब आहे. देर इज नो अदर वर्ब. आता ही झाली वॉज आणि वरची वाक्य. आता मेन ॲक्शन वर्ब असलेली पण वाक्य बघूयात. मेन ॲक्शन वर्ब म्हणजे फॉर एक्झाम्पल गो असेल तर गो किंवा वेंट किंवा डिड गो किंवा डिडंट गो
स्पीक हे वर्ब असेल तर स्पीक किंवा स्पोक किंवा डिड स्पीक किंवा डिडंट स्पीक असे फॉर्म्स होतील. लेट्स सी द एक्झाम्पल. तू त्या भीमाशंकरच्या ट्रेकला गेला होतास का? डिड यू गो टू दॅट ट्रेक नियर भीमाशंकर? डिड यू गो टू दॅट ट्रेक नियर भीमाशंकर? हो, मी त्या ट्रेकला गेलो होतो. येस, आय वेंट टू दॅट ट्रेक. किंवा मी त्या ट्रेकला गेलो नव्हतो. नो, आय डिडंट गो टू दॅट ट्रेक. आता हे जर आपण प्रश्न आणि उत्तर बघितलं तर डिड यू गो, आय वेंट आणि आय डिडंट गो अशा प्रकारे त्याचे फॉर्म्स बदलतात. आता हेच उत्तर जर आपण शॉर्टमध्ये द्यायचं झालं तर कसं देऊ? मराठीत सुद्धा आपण असं बोलतो पहा, हो मी भीमाशंकरच्या ट्रेकला गेलो होतो असं न म्हणता आपण म्हणतो हो मी गेलो होतो. तसंच डिड यू गो टू दॅट ट्रेक नियर भीमाशंकर? येस आय डिड किंवा नो आय डिडंट अशा प्रकारे त्याच प्रश्नाचं शॉर्ट आन्सर असतं. पूर्ण वाक्यात असेल येस आय वेंट टू द ट्रेक किंवा शॉर्टमध्ये येस आय डिड एवढंच. पूर्ण सेंटेन्स असेल नो आय डिडंट गो टू दॅट ट्रेक किंवा नो आय डिडंट एवढंच. हे खूप कॉमन आहे. हे बोलीभाषेत शॉर्ट आन्सर्स खूप कॉमन आहेत. सो आपण दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे उत्तर देऊ शकतो. आता काही रिअल लाईफ सेंटेन्सेस तुम्ही करा. 4 वर्ब्स मी देते. पहिलं आहे सी सॉ. त्याची एक सिच्युएशन पण देते. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे, तू नेहाला बघितलंस का? हो, मी तिला लायब्ररीत बघितलं. सी सॉ वापरून हे आपल्याला एक्झाम्पल करता येईल. आणि आणखीन 3 सेंटेन्सेस, आणखी 3 वर्ब्स देते ज्याची तुम्ही सेंटेन्सेस करा. प्रिपेअर प्रिपेअर्ड, स्पीक स्पोक आणि रिप्लाय रिप्लाईड अशी 4 वर्ब्स आहेत. त्याची तुम्ही सेंटेन्सेस रिअल लाईफ सिच्युएशनचा विचार करून सेंटेन्सेस करा आणि ती कमेंटमध्ये लिहा. काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. With this clarity on simple past tense, this is Deepa signing off.